हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत ॲनिमल टिश्यू क्लास 11th मधील आहे तो 10th चॅप्टर. लास्ट लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू या टॉपिकला या युनिटला सुरू केली होती. त्यामध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा कनेक्टिव्ह टिश्यूमधील हा पहिला पॉईंट पाहिला होता. त्यामध्ये आपण ॲरिओलर टिश्यू आणि ॲडिपोज टिश्यू त्याचबरोबर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हे पॉईंट आपण कव्हर केले होते. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, बघा जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. पाठीमागच्या लेक्चरसाठी इथं आय बटनवरती क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पाठीमागचे लेक्चर पाहावं, चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया आपण आता सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू. बघा आपण कनेक्टिव्ह टिश्यू पाहिलंच होतं की सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्येच तुम्हाला मी सांगितलं होतं कनेक्टिव्ह टिश्यू इज द वाईड स्प्रेड टिश्यू इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. आपल्या बॉडीमध्ये असणारे बोन्स, कार्टिलेजेस त्याचबरोबर ब्लड हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. आपण आता यामध्ये बघणार आहोत की सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू काय असतात. बघा सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू आणि आपण कनेक्टिव्ह टिश्यू किंवा टिश्यू म्हणजे काय पाहिलं होतं की एका सेलमध्ये असणाऱ्या मॅट्रिक्समध्ये म्हणजे त्यांच्या इंटरसेल्युलर मटेरियलवरून आपण त्यांचे टाईप बघत असतो. ठीक आहे, ह्यामध्ये कोणत्या प्रकारचं इंटरसेल्युलर मटेरियल आहे त्याच्यावरून आपण त्याचे टाईप पाहिलेत. यामध्ये बघा सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये देर इज द हार्ड मॅट्रिक्स इज प्रेझेंट. म्हणजे त्यांच्या सेलमध्ये जे काय मॅट्रिक्स आहे इंटरसेल्युलर सबस्टान्सेस आहे दीज आर द हार्ड. म्हणजे हार्ड मटेरियल त्यांच्यामध्ये प्रेझेन्स असत. ह्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये किंवा सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये दोन टाईप पडलेले आहेत, कार्टिलेजेस अँड बोन्स. हे दोन टाईप ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, कार्टिलेजेस अँड बोन. बघा हे तुम्हाला लक्षात आलं असेल, दीज आर द टू टाईप ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू अँड दीज आर द हार्ड मटेरियल पासून तयार झालेले असे टिश्यू आहेत. बघा कार्टिलेजेस बघू आपण आता. यामध्ये बघा कार्टिलेजेस इज दिस इज द प्लिएबल ॲट टफ टिश्यू. म्हणजे हा कसा आहे, टफ टिश्यू आहे बट हा लवचिक आहे. ठीक आहे, हा हार्ड आहे पण कसा आहे तो लवचिक प्रकारचा या फॉर्ममध्ये असणारा हा एक कनेक्टिव्ह टिश्यूचा टाईप आहे. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू ह्या कसे आहेत, प्लिएबल म्हणजे काय तर इट इज द लवचिक. मराठीत शुद्ध मराठीत म्हणलं तर आपण इट इज द फ्लेक्झिबल, आपण मराठीत त्याला लवचिक म्हणतोय. अशा प्रकारचे टिश्यू आहेत पण तो कसा आहे टफ आहे, हार्ड या थोड्या फॉर्ममध्ये आपण तो तयार झालेला असेल. अशा प्रकारचे त्याचं एक स्ट्रक्चर आहे सेलचं, त्याच्या अशा अरेंजमेंट केलेली असते. यामध्ये काय काय असतात आपण बघू. कनेक्टिव्ह टिश्यू किंवा कार्टिलेजेस हे कुठे फाउंड होत असतात. बघा ते एंडोस्केलेटनमध्ये आपल्याला मोस्टली बघायला भेटतात. एंडोस्केलेटन जसं की काही कार्टिलेजेस फिशेस आहेत आपल्याला माहीत आहे, शार्क असेल किंवा फिशमध्ये मोस्टली हे आपल्याला बघायला भेटतात. ह्युमन बॉडीमध्ये पण आपल्याला ह्या प्रकारचे टिश्यू आपल्याला बघायला भेटतात. आपल्या नोजमध्ये, इयरमध्ये जे काय आपल्याला इलास्टिसिटी असणारे काय टिश्यू दिसते ते कार्टिलेजेस या मटेरियलपासून तयार झालेले असतात. आता नेमकं ह्याच्यामध्ये काय असतात बघा, किंवा त्याच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, कोणत्या प्रकारचं मॅट्रिक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असते बघू आपण. आता ह्याचं पूर्ण मॅट्रिक्स हे ॲबिडंट फॉर्ममध्ये आपल्याला बघायला भेटते. म्हणजे भरपूर प्रमाणात त्याचं मॅट्रिक्स हे भरलेलं आहे. म्हणजे हे भरपूर असं मॅट्रिक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यामध्ये भरपूर असे मटेरियल ह्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला दिसतात. ह्या पूर्ण मॅट्रिक्सला आपण म्हणतोय कॉन्ड्रियन. ठीक आहे, लक्षात घ्या. ह्याच्या मॅट्रिक्सला म्हणजे आपण ह्या कार्टिलेजेसच्या मॅट्रिक्सला म्हणायचं कॉन्ड्रियन. ओके, कॉन्ड्रियन अशा प्रकारचं ह्याचं मॅट्रिक्स आहे. ह्या पूर्ण मॅट्रिक्सला म्हणतो आपण कॉन्ड्रियन. आणि ह्या कॉन्ड्रियनच्या म्हणजे ह्या मॅट्रिक्सच्या भोवती एक लेअर आहे, कोलेजन फायबरचा एक लेअर आपल्याला दिसतो, त्याला म्हणतो आपण पेरिकॉन्ड्रियम. ठीक आहे, पेरिकॉन्ड्रियन इट इज द लेअर ऑर सपोर्टिंग शीट लाईक लेअर प्रेझेंट अराउंड द कॉन्ड्रियन. म्हणजे हा कॉन्ड्रियन म्हणजे बघा हा सेलमधील हा इनर सबस्टान्सला म्हणतो आपण कॉन्ड्रियन. इट इज द मॅट्रिक्स. आणि जो काय आउटर लेअर आपल्याला दिसतोय म्हणजे हा जो काय एक शीट लाईक स्ट्रक्चर ह्याच्या भोवती जे काय प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण पेरिकॉन्ड्रियन. ओके, पेरिकॉन्ड्रियन हा कोलेजन फायबर्सपासून तयार झालेला एक लेअर आहे. आणि ह्या कोलेजन फायबरपासून तयार झालेला शीट ह्या कॉन्ड्रियनला प्रोटेक्ट करतोय किंवा त्याचं एक कव्हरिंग तिथं आपल्याला दिसणार आहे. आणि ह्या पेरिकॉन्ड्रियनच्या जस्ट बिलो देर इज द कॉन्ड्रोब्लास्ट टाईप ऑफ द सेल आर प्रेझेंट. इथं वन टाईप ऑफ द सेल लेअर आर फाउंड दिस कॉल्ड ॲज द कॉन्ड्रोब्लास्ट अँड दीज आर द इमॅच्युअर कार्टिलेजेस फॉर्मिंग सेल. म्हणजे ह्यांच्यापासून काय होते, कार्टिलेजेस फॉर्म होणाऱ्या सेल तयार होत असतात. ह्या कशात इमॅच्युअर कार्टिलेजेस फॉर्मिंग सेल आहेत, त्या पेरिकार्डियमच्या बिलो म्हणजे पेरिकार्डियम नंतर असणाऱ्या सेल आहेत. ठीक आहे, लक्षात आलं का. कॉन्ड्रोब्लास्ट. आता ह्या कॉन्ड्रोब्लास्टपासून ह्या सेल जेव्हा मॅच्युअर होते त्यापासून तयार होते कॉन्ड्रोसाइट. ठीक आहे, बघा इथं जे काय ब्लॅक डॉट दिसते तुम्हाला छोटे छोटे, हे काय आहे तर कॉन्ड्रोसाइट. हे कशापासून तयार झाले, दीज आर फॉर्मेड फ्रॉम द कॉन्ड्रिओब्लास्ट. जे हे कसे आहेत इमॅच्युअर आहेत, जेव्हा हे मॅच्युअर होते त्यापासून ह्या कॉन्ड्रिओसाइट तयार होतात आणि त्या मॅट्रिक्समध्ये जात असतात. ठीक आहे, हे पूर्ण त्याचं मॅट्रिक्स आहे. ह्याच्या आतमध्ये जे काय मॅट्रिक्स आहे ह्यामध्ये आपल्याला बघतोय की कॉन्ड्रिओसाइट तयार झाले. दीज आर फॉर्मेड फ्रॉम द कॉन्ड्रिओब्लास्ट व्हेन दे बिकम द मॅच्युअर. आता ह्या कॉन्ड्रिओब्लास्टचा एक ग्रुप तयार होतोय. ओके, कॉन्ड्रिओब्लास्ट आर गेट टुगेदर
म्हणजे त्यांच्यापासून एक ग्रुप तयार झाले. बघा एक सिंपल एक साईट आहे, ह्या कॉन्ड्रिओसाईटचा एक ग्रुप तयार झाला आणि त्यांच्यापासून एक टाईपची अशी सेल तयार झाली, त्याला म्हणतो आपण लॅक्युनी. ओके, लॅक्युनी इज द ग्रुप ऑफ द कॉन्ड्रिओसाईट. कॉन्ड्रिओसाईटचा एक ग्रुप तयार होतोय आणि त्या ग्रुपला म्हणतो आपण लॅक्युनी. बघा अशा प्रकारच्या ह्या इथं लॅक्युनी आपल्याला दिसून येत असतात. ठीक आहे, लॅक्युनीमध्ये काय आहे तर असे छोटे छोटे कॉन्ड्रिओसाईट तिथं प्रेझेंट आहेत. 2 ते 8 प्रमाणात तिथं आपल्याला कॉन्ड्रिओसाईट दिसतात आणि त्यांच्या ग्रुपला म्हणतोय आपण लॅक्युनी. आणि दिस लॅक्युनी आर स्कॅटर्ड इन द ऑल मॅट्रिक्स. आपल्या ह्या पूर्ण ह्या सेलच्या मॅट्रिक्समध्ये त्या स्कॅटर झालेल्या असतात, पूर्णपणे तिथं पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. दिस इज द कार्टिलेजेस. बघा लक्षात आलं का, कार्टिलेजेस म्हणजे एक बेसिक स्ट्रक्चर काय दिसतं आपल्याला तर एक अशा प्रकारचं शीट आहे, कव्हरिंग शीट म्हणतो आपण त्याला. ह्याला आपण पेरिकॉन्ड्रियम म्हणतोय. इट इज द मेड फ्रॉम द कोलॅजिन फायबर्स. कोलॅजिन फायबर पासून तयार झालेला आहे. ह्या पेरिकॉन्ड्रियमच्या बिलो, जस्ट बिलो कॉन्ड्रिओसाइट सेलचा एक लेअर दिसतो आपल्याला. इट इज द इमॅच्युअर कार्टिलेजेस फॉर्मिंग सेल. ओके, अशा प्रकारच्या सेल्स आहेत. कॉन्ड्रिओब्लास्ट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, ह्या कॉन्ड्रिओब्लास्ट जेव्हा मॅच्युअर होते त्यांच्यापासून तयार होते ते कॉन्ड्रिओसाइट. ठीक आहे, कॉन्ड्रिओसाइट ह्या सेलच्या आत मॅट्रिक्समध्ये तयार झालेल्या आपल्याला अशा सेल दिसतात. पूर्ण त्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला अशा स्कॅटर्ड फॉर्ममध्ये तयार झालेले दिसतात. आणि ह्या कॉन्ड्रिओसाइटपासून काही सेलचे ग्रुप तयार होते, छोटे छोटे ग्रुप तयार होतात आणि त्या ग्रुपला म्हणतोय आपण लॅक्युनी. ओके, 2 ते मॅक्झिमम 8 पर्यंत असे ग्रुप तयार होते, त्याला आपण लॅक्युनी म्हणतोय. आणि ह्या पूर्ण लॅक्युनी ह्या मॅट्रिक्समध्ये स्कॅटर झालेले आपल्याला दिसणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला कार्टिलेजेसचं स्ट्रक्चर दिसून येते. बघा लक्षात आलं का, कार्टिलेजेस इट इज द प्लेएबल म्हणजे इट इज द फ्लेक्सिबल अँड इट इज द टफ टिश्यू. हे कसे फ्लेक्झिबल आहेत, मसल सारखे फ्लेक्झिबल आहेत, पण मसल सारख्या स्मूथ नाहीत किंवा त्या स्मूथ आपल्याला दिसून येत नाहीत, त्या टफ असतात. कार्टिलेजेस आपल्या रिब्समध्ये असतात. बघा आपल्या इयरमध्ये तुम्ही कानाला हात लावून बघताय, ते लवचिक असते पण ते टफ आपल्याला फॉर्म दिसते. आपल्या नोजमध्ये नोजचे जे काय बोन दिसते आपल्याला ते पण कसं आहे कार्टिलेजेस पासून तयार झालेलं असेल. मोस्टली फिशमध्ये, ओके, फिशमध्ये जसं की शार्कमध्ये असेल किंवा काही फिशमध्ये असणार आहे, त्यामध्ये जे काय एंडोस्केलेटन आहे ते एंडोस्केलेटन ह्या कार्टिलेजेस फॉर्मच्या टिश्यूपासून तयार झालेलं असेल. ओके, आता ह्या कार्टिलेजेसमध्ये टाईप बघायचे आपल्याला. हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, काही शंका असेल तर विचारा लगेच कमेंटमध्ये. बघा ह्याच्यामध्ये टाईप असतात काय काय हे आपण त्याचे बघू. ओके, तुम्ही हा पॉईंट बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास कशा प्रकारे हे पॉईंट काढले ते. ठीक आहे, हे जे टाईप बघू आपण आता आपण सुरुवातीपासून बघत आहोत की जे काय टिश्यूमध्ये आपण टाईप बघतोय ते टाईप आहे ते द प्रेझेन्स ऑफ द मॅट्रिक्स म्हणजे इंटरसेल्युलर मटेरियलवरून त्याचे आपण टाईप बघत आहोत. बघा बेस्ड ऑन द मॅट्रिक्स देअर आर द 4 टाईप ऑफ द कार्टिलेजेस. ह्या कार्टिलेजेसचे पण आपण 4 टाईप बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला दिलं आहे हायलिन कार्टिलेजेस, इलास्टिक कार्टिलेजेस, फायब्रो कार्टिलेजेस आणि कॅल्सिफाईड कार्टिलेजेस. असे आपण टोटल 4 टाईप ह्या बघणार आहोत कार्टिलेजेसचे. ओके, आता बेसिक जे काय आपण स्ट्रक्चर पाहिलं कार्टिलेजेसचं ते स्ट्रक्चर इथं आहे, फक्त त्यामध्ये काही प्रमाणात मॅट्रिक्समध्ये चेंजेस झालेले आहेत. तुम्ही जे काय आता पाहिलं आपण जे काय पेरिकॉन्ड्रियम होतं, ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कॉन्ड्रिओब्लास्ट सेल पाहिल्या आणि त्यामध्ये काही मॅट्रिक्स होतं. हे स्ट्रक्चर आहे, फक्त थोडेफार त्याच्यामध्ये चेंजेस असणार आहे. काहीमध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट आहे, काहीमध्ये पेरिकॉन्ड्रियम अब्सेंट आहे. इलास्टिक दिसतं, आपण इलास्टिन फायबर जिथं असणार आहे. फायब्रो कार्टिलेजेस फक्त आपण त्यामध्ये काही फायब्रस टिश्यू किंवा फायब्रस मॉलिक्यूल आपल्याला दिसून येणार आहेत. कॅल्सिफाईड कार्टिलेजेस त्यामध्ये काही कॅल्शियमचे आपल्याला मॅट्रिक्स दिसणार आहे. एवढंच त्यामध्ये आपल्याला दाखवले. ठीक आहे, आपल्याला त्यामध्ये दिसून येत असते. ठीक आहे, बघू आपण 1 बाय 1 कशा प्रकारे आपण कार्टिलेजेस डिवाइड करतोय. ठीक आहे, बघा पहिलं हायलिन कार्टिलेजेस. ओके, हायलिन इट इज द ग्लास लाईक. हायलिन मीन ग्लास लाईक म्हणजे ते ग्लास लाईक त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आहे. हे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. त्यामध्ये पण बघा बेसिक पहिला इम्पॉर्टंट काय सांगितलं, इट इज द पेरिकार्डियम इज प्रेझेंट. ओके, आता पेरिकार्डियम काय आहे हे तुमच्या लक्षात आलं. इट इज द आउटर प्रोटेक्टिंग शीट प्रेझेंट अराउंड द मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्सच्या भोवती. सपोज दिस इज द मॅट्रिक्स, इंटरनल मॅट्रिक्स अँड द प्रोटेक्टिव्ह शीट कोलॅजिन फायबरपासून तयार झालेलं एक प्रोटेक्टिव्ह शीट आहे, कव्हरिंग आहे, ह्याला म्हणतो आपण पेरिकॉन्ड्रियम. ओके, पेरिकॉन्ड्रियम ह्याच्यामध्ये प्रेझेंट दिसते आपल्याला. त्यानंतर सांगितले मॅट्रिक्स कसं आहे बघा. आपण बघतोय टाईप, त्याचे मॅट्रिक्सवरून असणारे टाईप. मॅट्रिक्स इज ब्ल्यूइश, व्हाईट ऑर अँड जेल लाईक. ओके, ब्ल्यूइश कलरमध्ये आपल्याला मॅट्रिक्स दिसते. जेल लाईक सबस्टन्स आहे त्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामध्ये व्हेरी फाईन कोलॅजिन फायबर्स अँड कॉन्ड्रिओसाइट्स आर प्रेझेंट. ओके, कॉन्ड्रिओसाइट पण प्रेझेंट आहेत आणि त्यामध्ये एक वेगळा अजून एक सबस्टन्स दिसणार आहे. ह्याच्यामध्ये अशा प्रकारे असणाऱ्या कोलॅजिन फायबरचा एक बंडल किंवा तिथं फाईन फॉर्ममध्ये आपल्याला त्या कोलॅजिन फायबर हे आपल्याला दिसून येणार आहेत. अशा प्रकारचं आहे ते हायलिन कार्टिलेजेस. आता हायलिन कार्टिलेजेसमध्ये बघा काय, ही इज द इलास्टिक अँड कॉम्प्रेसेबल इन नेचर. कॉम्प्रेसेबल त्याचं नेचर आहे,
इलास्टिक त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टी दिसणार आहे आपल्याला हायलिन कार्टिलेजेसमध्ये. अजून बघा त्यामध्ये काय सांगितले त्याचं फंक्शन, इट ॲक्ट ॲज द गुड शॉक ॲब्सॉर्बर. ओके, शॉक ॲब्सॉर्बर आहे, प्रोव्हाइड द फ्लेक्झिबिलिटी, रिड्यूस द फ्रिक्शन, असं त्यांचं फंक्शन आहे. ठीक आहे, बघा फंक्शन लक्षात घ्या त्याचे, शॉक ॲब्सॉर्बर, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणे आणि फ्रिक्शन रिड्यूस करणे, अशा प्रकारचं त्यांचं फंक्शन आहे. ते बोनच्या मध्ये किंवा मसलमध्ये जे काय आपलं फ्रिक्शन होत असतं ते फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी ते इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे, बघा कुठं आहे ते, इट इज द प्रेझेंट इन द एंड ऑफ द लॉंग बोन्स, म्हणजे जे काय लॉंग बोन्स असतात. ठीक आहे, अशा प्रकारचे जे काय लॉंग बोन्स आहेत त्यांच्यामध्ये जे काय लेअर असतात ह्या ठिकाणी ते आढळतात, जेणेकरून ह्या दोनमध्ये जे काय फ्रिक्शन होते ते फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी ते प्रेझेंट आहेत. त्यानंतर इपिग्लॉटिस, ओके, ट्रॅकियामध्ये असणार इपिग्लॉटिस, ग्लॉटिस त्यामध्ये ते प्रेझेंट आहे. रिब्समध्ये, ओके, आपल्या रिब्समध्ये अशा प्रकारचं जे काय स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरमध्ये ते आपल्याला फाउंड होत असते. त्याचबरोबर लॅरिंग्स अँड हायर्ड बोन्समध्ये पण आपल्याला तिथं प्रेझेंट असताना दिसून येत असेल. इट इज द हायलिन कार्टिलेजेस. बघा त्याचे फंक्शन लक्षात ठेवा काय काय आहेत, शॉक ॲब्सॉर्बर, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणे आणि रिड्यूस द फ्रिक्शन, दिस इज द मेन फंक्शन. दे आर फाउंड इन द एंड ऑफ द लॉंग बोन्स, इपिग्लॉटिस, ट्रॅकिया, रिब्स अँड लॅरिंग्स अँड हायर्ड बोन. या ठिकाणी हे सपोर्टेड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच हायलिन कार्टिलेजेस हे फाउंड होत असतील. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा आपल्याकडे कोणता आहे, इलास्टिक कार्टिलेजेस. ओके, आता त्याच्या नावावरून लक्षात आलं असेल की इलास्टिक कार्टिलेजेस म्हणजे काय करतात, ते काहीतरी इलास्टिसिटी प्रोव्हाइड करतात त्या टिश्यूला, त्या इलास्टिसिटी प्रोव्हाइड करायचं काम हे ह्या कार्टिलेजेस पासून भेटणार आहे. म्हणजे बघा त्याच्या मॅट्रिक्समध्ये एक विशेष किंवा स्पेशल असं एक फायबर दिसणार आहे आपल्याला, इलास्टिक फायबर. बाकीचे तेच आहेत, पेरिकॉन्ड्रियम आहे, त्या पूर्ण मॅट्रिक्समध्ये लॅक्युनी दिसतात आपल्याला. लॅक्युनी म्हणजे माहीत आहे तुम्हाला, तर कॉन्ड्रिओसाइटच्या ग्रुपला आपण म्हणतोय लॅक्युनी. ओके, कॉन्ड्रिओसाइटपासून तयार झालेल्या ग्रुपला लॅक्युना म्हणतो आपण. आणि त्याचनंतर त्यामध्ये दिसते आपल्याला इलास्टिक फायबर. ओके, इलास्टिक फायबर, आता दे कॅन प्रोव्हाइड द इलास्टिसिटी टू द टाईप ऑफ द टिश्यू. ओके, ह्यामध्ये बघा काय दिसणार आहे, इलास्टिक फायबर हा एक त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टाईप आहे. आणि त्यामध्ये दुसरं काय बघतो आपण, त्याला कॉन्ड्रिओसाइट्स आर फ्यू इन नंबर. ओके, ह्यामध्ये जे काय कॉन्ड्रिओसाइटचा नंबर आहे तो नंबर इथं रिड्यूस झालेला आपल्याला दिसून येतोय आणि इलास्टिक फायबर तिथं इन्क्रीज फॉर्ममध्ये आपल्याला तिथं दिसून येणार आहे. बघा लक्षात आलं, तेच मटेरियल आहे, फक्त मॅट्रिक्समध्ये थोडाफार चेंज होतोय आणि त्यांच्या फंक्शनमध्ये लगेच चेंज होणार आहे. मॅट्रिक्स चेंज झालं, त्यांचं फंक्शन चेंज होणार आहे, लोकेशन चेंज होणार आहे. ओके, एवढंच आहे ते कार्टिलेजेसचं टाईप. आता बघा हे कुठं फाउंड होत असेल, दे आर फाउंड इन द इयर लोब, टिप ऑफ द नोज. मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्या इयरमध्ये पण कार्टिलेजेस असतात. बघा ते काय करतात, दे गिव्ज द शेप टू द बॉडी पार्ट, म्हणजे आपल्या इयरला, कानाला, नाकाला जो काय शेप आलाय तो ह्या प्रकारच्या कार्टिलेजेसमुळे आलाय. अजून त्याचं काम काय सांगितलं, दे आर इलास्टिक फायबर आर प्रेझेंट, दे गिव्ह द इलास्टिसिटी टू द दिस फायबर्स. म्हणजे बघा आपलं कान तुम्ही बघा असं मुवमेंट करून इलास्टिसिटी त्याच्यामध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ते आपल्या कानाला किंवा नोजला जे काय आहे ते ऑर्गन्सला सपोर्ट द्यायचं काम करतात, ते शेप द्यायचं काम करतात. हे सगळं काम ह्या इलास्टिक कार्टिलेजेसमुळे झालेलं आहे. कारण का, त्याच्यामध्ये एक प्रकारचे फायबर डेव्हलप झालेत, इलास्टिक फायबर म्हणतो आपण त्याला. ह्या फायबरमुळे आपल्यामध्ये अशा प्रकारच्या प्रॉपर्टी डेव्हलप झाल्या आहेत. ओके, इलास्टिक कार्टिलेजेस. नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे फायब्रो कार्टिलेजेस. ओके, फायब्रो कार्टिलेजेस बघा ह्यांच्यामध्ये आता एक इम्पॉर्टंट टाईप आला आहे, तर पेरिकॉन्ड्रियम इज अब्सेंट. जो काय आउटर लेअर होता मॅट्रिक्सच्या सराउंड भोवती तो पेरिकॉन्ड्रियम ह्यांच्यामध्ये अब्सेंटमध्ये आपल्याला दिसून येतोय. म्हणजे त्यांच्यापासून जे काय स्ट्रक्चर आहे ते तयार झाले, मॅट्रिक्स हे फायबर्स अँड कॉन्ड्रिओसाइटपासून तयार झालेले असते. ठीक आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसते, द मॅट्रिक्स कंटेन द बंडल ऑफ कोलॅजिन फायबर. ओके, कोलॅजिन फायबर त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात, त्यामुळे त्यांना मॅट्रिक्सची पेरिकॉन्ड्रियमची गरज नाही, प्रोटेक्टिव्ह लेअर तिथं लागत नाही. त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये कॉन्ड्रिओसाइट पण आहेत, पण त्या कशात फ्यू नंबरमध्ये आपल्याला दिसून येणार आहेत आणि त्या पूर्ण मॅट्रिक्समध्ये त्या स्कॅटर्ड फॉर्ममध्ये फाउंड होत असतात. आता ते कुठं फाउंड होत असतात बघा. ओके, ते फाउंड होतात आपल्या व्हर्टिबल कॉलमच्या डिस्कमध्ये. ठीक आहे, आणि हे म्हणजे त्यांच्यामध्ये कोलॅजिन फायबर ह्या ॲबिडंट फॉर्ममध्ये असल्यामुळे, बंडल्स भरपूर असल्यामुळे, स्कॅटर्ड भरपूर झाल्यामुळे ते कसे आहेत तर मोस्ट रिजिड कार्टिलेजेस हे तयार झालेले असतात. रिजिड आहे म्हणजे हार्ड फॉर्ममध्ये तयार झालेलं, हार्ड स्ट्रक्चरमध्ये, हार्ड नेचरमध्ये असणारं हे एक प्रकारचं कार्टिलेजेस आहे. आता ह्यांचं काम काय, मी तुम्हाला सांगितले की आताच की दे आर प्रेझेंट इन टू द व्हर्टिबल कॉलम्स. आपल्या व्हर्टिबल कॉलमला शेप देणे, त्याचं पोझिशन मेंटेन करणे हे त्यांचं काम आहे. ठीक आहे, बघा इथं आपल्याला दिसते ते व्हर्टिबल कॉलमच्या डिस्कमध्ये अशा प्रकारे त्यांचं तिथं लोकेशन आहे. दे कॅन मेंटेन द शेप ऑफ द व्हर्टिबल कॉलम, दे कॅन रिड्यूस द फ्रिक्शन इन टू द
व्हर्टिबल कॉलम, आपल्या व्हर्टिबल कॉलममध्ये फ्रिक्शन रिड्यूस करायचं काम ते हे प्रकारचं कार्टिलेजेस करत असेल. ते ऑल्सो प्रेझेंट इन द प्युबिक सिम्पॉयसिस, आपले जे काही प्युबिक बोन आहेत त्या बोनच्या सिम्पॉयसिसमध्ये 2 जॉईंटमध्ये तिथं हे प्रेझेंट आहेत. आपण हे बोनचं स्ट्रक्चर वगैरे आपल्या लास्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. तुम्हाला त्या लास्ट टॉपिकमध्ये म्हणजे स्केलेटल अँड मुवमेंट ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ह्या सर्व बोनचा अभ्यास होईल. हे लक्षात ठेवा, फक्त आपण त्या लास्ट लेक्चरमध्ये लास्ट टॉपिकमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. अशा प्रकारचं आहेत ते फायब्रो कार्टिलेजेस. बघा, जे काय मणक्यामध्ये गॅप पडला वगैरे असे जे काय आजार आहेत त्यामध्ये हे कार्टिलेजेस खराब होत असतात. ठीक आहे. वयस्कर माणसांमध्ये, ओल्ड एज पर्सनमध्ये हे प्रकारचे कार्टिलेजेस खराब होतं, त्यामुळे पाठदुखी वगैरे अशा प्रकारचे आजार होत असतात. ठीक आहे. बघू आपण आता लास्ट टाईप आपल्याकडे आहे तो कॅल्सिफाईड कार्टिलेजेस. कॅल्सिफाईड, आता ह्यांच्या मॅट्रिक्समध्ये बघा साल्टचं डिपॉझिशन हे जास्त झालेलं असतं. म्हणजे काय तर ह्यांच्या सेलमध्ये जे काय मॅट्रिक्स दिसतं आपल्याला त्या मॅट्रिक्समध्ये साल्ट या मॉलिक्युलचं फॉर्म जास्त झालेला असतो, त्यामुळं त्याला काय म्हणतो आपण कॅल्सिफाईड कार्टिलेजेस. ओके, कॅल्शियमचं डिपॉझिशन तिथं दिसतंय आपल्याला, त्यामुळे ते मोस्ट रिजिड झालेत. ओके, बिकम रिजिड ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ साल्ट इन देअर मॅट्रिक्स अँड दे रिड्यूस द फ्लेक्झिबिलिटी ऑफ द जॉईंट. आपल्या जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी रिड्यूस करणे, म्हणजे जिथं जॉईंट आहेत म्हणजे जे काय लॉंग बोनचे हेड्स आहेत त्या ठिकाणी हे प्रकारचे फॉर्म होत असतात. त्यामुळं ओल्ड एजमध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम म्हणजे जे काय सांधेदुखी जे काय आजार आहेत त्यामध्ये हे फॉर्म आपल्याला जास्त दिसून येतात. रिड्यूस द फ्लेक्झिबिलिटी ऑफ द जॉईंट इन ओल्ड एज, दॅट इज द हेड ऑफ द लॉंग बोन. लॉंग बोनमध्ये इथं ते फॉर्म होत असतात अशा प्रकारे. आणि ते जे काय बोनचे जे काय कनेक्शन आहे, ओके, बोन जिथं जॉईंट झालेले असतात तिथं फ्लेक्झिबिलिटी रिड्यूस होत असते. त्यामध्ये साल्टचं जर प्रमाण वाढलं, कॅल्शियमचं प्रमाण जर वाढत गेलं, त्यामुळे इथं फ्लेक्झिबिलिटी रिड्यूस व्हायचं त्यांचं काम आहे. ठीक आहे. लक्षात आलं का? बघा, इट इज द कॅल्सिफाईड कार्टिलेजेस. दीज आर द फाउंड अराउंड द लॉंग बोन जॉईंट हेड ऑफ द लॉंग बोन्स. लॉंग बोनच्या हेडमध्ये हे फाउंड होत असते. अशा प्रकारचे हे आपल्याकडे 4 टाईप आपण पाहिले. ओके, कार्टिलेजेसचे टोटल 4 पॉईंट आहेत आपल्याकडे. एक आहे ते हायलिन कार्टिलेजेस, इलास्टिक कार्टिलेजेस, फायब्रो कार्टिलेजेस अँड कॅल्सिफाईड कार्टिलेज. इट इज द सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू. ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज द बोन. Bone is the hard connective tissue found in the human and all टाईप ऑफ द मॅमल्स. बघू बोनबद्दल काय काय आपल्याला दिलंय. बोन मॅट्रिक्स इज द हार्ट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द ऑसिन. बोन्सचे जे काय मॅट्रिक्स आहे, आपण टिश्यू बघतोय की टिश्यूमध्ये आपण जे काय टाईप पाहिले ते द प्रेझेन्स ऑफ द मॅट्रिक्स, ह्याच्यावरून आपण टाईप बघतोय. बोनचं पण तसंच आहे की बोनमध्ये जे काय मॅट्रिक्स आहे ते हार्ड मटेरियलपासून म्हणजेच कुठं ऑसिनपासून तयार झालेलं आहे. याला म्हणतोय आपण हार्ड मॅट्रिक्स. ड्यू टू द दिस मॅट्रिक्स द बोन बिकम द व्हेरी हार्ड मॉलिक्युल ऑर व्हेरी हार्ड टिश्यू इन द आवर बॉडी. बघा, अशा प्रकारे बोनचं आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय. त्यामध्ये काय काय बघतो आपण तर मेडअप ऑफ द मिनरल साल्ट हायड्रॉक्सी ॲपेटाईट ह्या मॉलिक्यूलपासून तयार झालेला आहे. त्याला आपण CA10 PO4 6 टाइम्स अँड OH2 ट्वाइस ह्या मॉलिक्युलर फॉर्म्यावरून आपण त्याला डिटरमाइन करतोय. दिस इज द साल्ट हायड्रॉक्सी ॲपेटाईट. हे मॉलिक्यूल ह्या बोनला किंवा आपल्या ह्या टिश्यूला हार्ड बनवायचं काम करत असते. बघा, बोनचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आपण बघतोय की बोनचं पण ते पण स्ट्रक्चर आहे की त्याच्यामध्ये जे काय आउटर लेअर आहे. बघा, अशा प्रकारचं एक बोन आपण कन्सिडर करू की त्या बोनमध्ये आउटर लेअर काय आहे आणि कशा प्रकारे त्याचं मॅट्रिक्स फिल झालेलं असतं, मॅट्रिक्समध्ये कशा प्रकारचे अरेंजमेंट आहे हे आपण बघूया. बघा, पहिल्यांदा कळालं की त्याच्या सेलमध्ये आपल्याला ऑसिन फाउंड होत आहे. आता त्याचं जे काय आउटर लेअर आहे त्याला म्हणतो आपण पेरिऑस्टियम. म्हणजे ह्या आउटर लेअर म्हणजे बोनचा जो काय आउटर लेअर बघतो आपण त्याच्यामध्ये त्याला म्हणतो आपण पेरिऑस्टियम. म्हणजे बोनच्या सराउंडिंग लेअर, बोनच्या आउटर लेअरला म्हणतो आपण पेरिऑस्टियम. आणि त्याच्या आतील मॅट्रिक्समध्ये काय काय असते आपण बघू. इनर मटेरियलला म्हणतो आपण मॅट्रिक्स. आता त्यांचं जे काय मॅट्रिक्स आहे, बघा, मॅट्रिक्सची अरेंजमेंट कशी आपल्याला दिसते तर ते आपण कॉन्सन्ट्रेटिक मॅनरमध्ये म्हणजे लेअर बाय लेअर अशा प्रकारचे आपल्याला त्याचं मॅट्रिक्स अरेंज केलेलं दिसून येते. बघा, इथं लेअर जे काय दिसतात, ठीक आहे, अशा लेअर्समध्ये त्याचं मॅट्रिक अरेंजमेंट केले त्याला म्हणतो आपण लॅमिली. ओके, दिस इज द लॅमिली. म्हणजे तिथे सर्कम्फरल ऑर एक्सटर्नल लॅमिली म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, जो काय आउटर लेअर आहे हे झाली एक्सटर्नल लॅमिली. आणि आतमध्ये जे काय आपल्याला इथं स्ट्रक्चर दिसतंय, बघा, हे आपल्याला ह्या इथं डायग्राममध्ये दाखवले. हे काय तर एक प्रकारची लॅमिली आहेत. इथं सर्क्युलर फॉर्ममध्ये लेअर बाय लेअर अशा प्रकारचे तिथं आपल्याला अरेंजमेंट दिसून येते. आता ह्या लॅमिलीमध्ये एक बघा फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी दिसते. द लॅमिनी कंटेन द फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी आर कॉल्ड ॲज द लॅक्युनी. ओके, ह्या कॅव्हिटीला म्हणतो आपण लॅक्युनी.
ओके, बघा अशा प्रकारे इथं जे काय कॅव्हिटी दिसते त्यामध्ये फ्लुइड फिल केलेलं असतं आणि त्या कॅव्हिटीला म्हणतो आपण लॅक्युनी. ओके, ह्या लॅक्युनीमधून एक काही अशा कॅनॉल आपल्याला बाहेर आलेले दिसते. छोट्या छोट्या फाईन कॅनॉल्स आर ॲडजसंट लॅमिली, म्हणजे ॲडजसंट म्हणजे दोन लॅमिलाला कनेक्ट करण्यासाठी जे काही कॅनॉल दिले त्याला म्हणतो आपण कॅन्सिक्युलाय. ओके, कॅनॅलिक्युलाय अशा प्रकारच्या तिथं आपल्याला फाईन नेटवर्क दिसतंय आपल्याला. ठीक आहे, बघा इथं असे लेअर आहेत आणि ह्या प्रत्येक लॅक्युनामधून अशा प्रकारचे फाईन नेटवर्क एक आलंय तिथं बाहेर. कॅनॉल लाईक स्ट्रक्चर आहे तिथं, त्याला म्हणतो आपण कॅनालिक्युली. ओके, कॅनालिक्युली ह्या काय करते तर दे आर कनेक्ट टू द ॲडजसंट लॅमिला. ओके, ॲडजसंट लॅमिलेला कनेक्ट करायचं काम ते करत असतात, ते ट्रान्सफर करत असतात ह्या मॅट्रिक्समधून, ते एकमेकांना ट्रान्सफर करत असतात आणि अशा प्रकारे तिथं स्ट्रक्चर तिथं आपल्याला फॉर्म झालेलं दिसून येत असते. ह्यांचं मॅट्रिक्स हे टफ आहे, हे तुम्हाला लक्षात आले. आता ह्या लॅक्युनियममध्ये काय असते बघू. ठीक, ओके, लॅक्युनी दिस कंटेन द ऑस्टिओब्लास्ट, ॲक्टिव्ह बोन सेल्स अँड ऑस्टिओसाइट द इनॲक्टिव्ह बोन सेल. अशा प्रकारच्या तिथं सेल दिसणार आहेत. कोणत्या ऑस्टिओब्लास्ट आहेत, त्याचबरोबर ऑस्टिओसाइट्स आहेत आणि ह्या इनॲक्टिव्ह सेल्स आहेत, त्याचबरोबर ऑस्टिओक्लास्ट ह्या प्रकारच्या सेल ह्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत. ठीक आहे, ऑस्टिओसाइट्स ह्या प्रकारच्या ॲक्टिव्ह सेल आपल्याला तिथं दिसत असतात आणि ह्यांच्यामध्ये हे स्ट्रक्चर इथं आपल्याला फॉर्म झालेलं दिसून येत असेल. बघा अजून त्यामध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर लक्षात आलं. ह्यामध्ये आपल्याला अजून काय दिसतंय की जे काय पेरिओस्टियम आहे त्याला पिअर्सिंग करून त्यामध्ये आपल्या ब्लड व्हेसल वगैरे ह्यामध्ये आत गेलेले असतात. ह्या ब्लड व्हेसलपासून एक सेंट्रल कॅनॉल आपल्याला तिथं तयार झालेलं दिसतो. आपण सेंट्रल कॅनॉल म्हणतो आपण त्याला. त्या ब्लड व्हेसल कुठून जे काय पेरिओस्टियम आहेत त्याचं काय लॅमिला आहेत त्याला पिअर्सिंग करून म्हणजे त्याला होल करून आतमध्ये गेलेले असते सेंट्रल नर्व कॅनॉल आणि त्यांच्यापासून एक कॅनॉल सिस्टीम तिथं आपल्याला तयार झालेली दिसून येत असते. अशा प्रकारे हे बोनचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येत असते. बघा लक्षात आलं का, बोनचं स्ट्रक्चर आहे ते लेअर फॉर्ममध्ये त्याचं मॅट्रिक्स तयार झाले, त्याला म्हणतो आपण लॅमिनी. लॅमिनामध्ये एक प्रकारचं फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी त्याला म्हणतो आपण लॅक्युना. ओके, लॅक्युनामध्ये काही सेल्स आहेत. ठीक आहे, त्या सेल्समध्ये कोणत्या ऑस्टिओब्लास्ट आहेत, ऑस्टिओसाइट आहेत, ऑस्टिओक्लास्ट अशा प्रकारच्या सेल्स आहेत. ओके, लॅक्युना. ठीक आहे, आणि त्या लॅक्युनापासून काही कॅनॉल्स लाईक स्ट्रक्चर किंवा काही फाईन नेटवर्क तयार झाले त्याला म्हणतो आपण कॅन्सिक्युली. त्या कॅल्सिक्युली सराउंडिंग किंवा ॲडजसंट लॅमिनाला कनेक्ट करायचं काम करतात. अशा प्रकारे तिथं बोनचं नेटवर्क आपल्याला तिथं तयार झालेलं दिसून येत असते. ओके, आता आपल्या बोनमध्ये म्हणजे आपल्या ह्युमन बोनमध्ये दोन प्रकारच्या हार्वेशन सिस्टीम दिसते आपल्याला. हार्वेशन म्हणजे काय बघा, ह्या कॅनॉल सिस्टीमला म्हणतो आपण हॅव्हर्सन सिस्टीम. ओके, मॅमेलियन बोन्समध्ये आपल्याला हे हॅव्हर्सन सिस्टीम एक कॅरेक्टर आपलं पिक्युलर कॅरेक्टर म्हणतो आपण त्याला, की ह्याच्यामध्ये हॅव्हर्सन सिस्टीम दिसून येते. हॅव्हर्सन म्हणजे काय तर इट इज द कॅनॉल सिस्टीम. त्यामध्ये आर्टरी आणि व्हेन्स आपल्याला तिथं जाताना दिसून येत असतात. बघा इथं जे काय आर्टरी, व्हेन्स, ब्लड व्हेसल जे काय आपल्याला दिसतात आणि ह्यापासून एक काही कॅनॉल सिस्टीम तयार झाले त्याला म्हणतो आपण हॅव्हर्सन सिस्टीम. ते ह्युमनमध्ये असणारं एक इम्पॉर्टंट असं फीचर्स आहे. आता ह्या सिस्टीमवरून ह्युमन बोनमध्ये किंवा आपल्या ज्या काय बोनमध्ये तर दोन सिस्टीम तिथं तयार झालेले असतात किंवा दोन टाईपचे बोन तिथं फाउंड होत असतात. एक आहे तिथं स्पॉन्जी बोन्स आणि कॉम्पॅक्ट बोन्स. बघा हॅव्हर्सन सिस्टीम म्हणजे काय, हॅव्हर्सन कॅनॉल एन्क्लोजेस द आर्टरी अँड व्हेन्स अँड नर्व. म्हणजे आपल्या बोनमध्ये जे काय हॅव्हर्सन किंवा कॅनॉल दिसतात, ठीक आहे, त्या कॅनॉल सिस्टीमला म्हणतो आपण हॅव्हर्सन सिस्टीम किंवा हॅव्हर्सन कॅनॉल. आता ह्याच्यावरून आपण दोन टाईप काय सांगितले तर अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑफ द मॅट्रिक्स देर आर टू टाईप्स ऑफ द बोन्स. म्हणजे एक स्पॉन्जी बोन्स आहेत आणि कॉम्पॅक्ट बोन असे दोन टाईप पडलेत अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑफ दिस कॅनॉल. लक्षात आलं का, कॅनॉल्स म्हणजे काय तर अशा प्रकारचं ब्लड व्हेसल, नर्व व्हेसलला फ्लो करण्यासाठी जे काय कॅनॉल तिथं तयार झाले, ठीक आहे, त्या कॅनॉल्समधून ब्लड व्हेसल आणि नर्व व्हेसल गेलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्या बोनमध्ये दोन टाईप पडते. ठीक आहे, एक आहे ते स्पॉन्जी बोन आणि दुसरं आहे ते कॉम्पॅक्ट बोन. बघा आता हे कशा प्रकारचे असतात. स्पॉन्जी बोन्स म्हणजे काय, द हॅव्हर्सन सिस्टीम इज अपसेट. म्हणजे बोनचा जो काय हा पार्ट दिसतोय, ठीक आहे, ह्यामध्ये हॅव्हर्सन सिस्टीम म्हणजे अशा प्रकारचे कॅनॉल आपल्याला दिसत नाहीत किंवा ट्रान्सफर सिस्टीम दिसत नाही. तिथं नर्व व्हेसल, ब्लड व्हेसलचा असा फ्लो झालेला दिसत नाही आपल्याला. तिथं फक्त स्पॉन्जी स्ट्रक्चर तिथं तयार झालेलं असतं. ह्यामध्ये आपल्याला हॅव्हर्सन सिस्टीम इथं अपसेंट दिसते. ही दिस इज द स्पॉन्जी बोन. ओके, त्यांच्यामध्ये काय काय दिसते, रेक्टिक्युलर मॅट्रिक्स इज अरेंज इन द फॉर्म ऑफ द ट्रॅब्युक्युली. म्हणजे अशा प्रकारचं तिथं आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय. इट कंटेन द रेड बोन मॅरो. ओके, बोन मॅरो आपल्याला तिथं दिसून येणार आहे, रेड बोन मॅरो आहे. अशा प्रकारे तिथं आपल्याला स्पॉन्जी बोनचं स्ट्रक्चर दिसून येते. आणि दुसरा बोनचा टाईप आहे तिथं कॉम्पॅक्ट बोन. ओके, कॉम्पॅक्ट बोन बघा काय बघतो आपण, अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑफ हॅव्हर्सन सिस्टीम म्हणजे जी काय कॅनॉल सिस्टीम आहे त्याच्यावरून आपण टाईप बघतोय.
हॅव्हरसन म्हणजे ह्या कॉम्पॅक्ट बोनमध्ये काय मॅट्रिक्स शो द हॅव्हरसन सिस्टीम विदाउट एनी स्पेस बिटवीन द लॅमिली, म्हणजे त्यांच्यामध्ये कंटिन्युअस अशा आपल्याला कॅनॉल दिसून येत असतील. ठीक आहे, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल बघा इथं. ठीक आहे, हे जे काय विदाउट एनी स्पेस हे कंटिन्युअस अशा ब्लड वेसल आपल्याला तिथं जाताना दिसतात. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण कॉम्पॅक्ट बीट आणि त्यांची अरेंजमेंट ही कॉम्पॅक्टली तिथं केलेली दिसून येणार आहे. ठीक आहे, इट इज द कॉम्पॅक्ट बोन. लक्षात आले का? बोनचे दोन टाईप बघतो आपण. एक आहे ते कॉम्पॅक्ट बोन, त्याच्यामध्ये हॅव्हरसन सिस्टीम दिसते आपल्याला. हॅव्हरसन सिस्टीम म्हणजे इथं कॅनॉल सिस्टीम दिसणार आहे आपल्याला. अशा प्रकारे ब्लड वेसल नर्व वेसलला अरेंजमेंट केले तिथं. दुसरा टाईप आहे आपल्याकडे स्पॉन्जी बोन. ठीक आहे, स्पॉन्जी बोनमध्ये हॅव्हरसन सिस्टीम अब्सेंट आहे आणि तिथं जी काय बोनच्या अरेंजमेंट दिसते तिथं रेड बोन मॅरो तिथं प्रेझेंट आहे. अशा प्रकारे तिथं आपल्याला बोनची तिथं अरेंजमेंट ही दिसूनच असते. दिस इज द सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, लक्षात आलं का? बघा, बोन हे एक सिंपल आहे. सिंपल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. बोन हे हार्ड असतं ड्यू टू द प्रेझन्स ऑफ ऑसिन, म्हणजे हा साल्ट हायड्रॉक्सी ॲपेटाइट ह्या मॉलिक्यूलपासून तयार झालेला आहे. त्याच्या आउटर लेअरला आपण म्हणतोय पेरिऑस्टियम. ओके, आउटर लेअर किंवा त्याचं जे काय मॅट्रिक्स आहे ते लेअर बाय लेअर तयार झालेलं असतं. त्याला आपण म्हणतोय लॅमिला. ओके, लॅमिलेमध्ये आपल्याला काय दिसते तर एक फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी दिसते, त्याला म्हणतो आपण लॅक्युनी. ओके, इथं जे काय लॅक्युनी आहे ते तुम्हाला दिसते. ह्या लॅक्युनीमध्ये आपल्याला काही सेल दिसतात, ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओसाइट आणि ऑस्टिओक्लास्ट अशा प्रकारच्या सेल त्या दिसणार आहेत. त्या लॅक्युनी एकमेकांच्या किंवा नियर बाय किंवा ॲडजसंट लॅमिलेला कनेक्ट केले जाते, त्याला म्हणतो आपण कॅनालिक्युली. ओके, कॅनालिक्युला म्हणा त्याला चालेल. कॅनालिक्युलीनं ते आपण एकमेकांच्या किंवा ॲडजसंट लॅमिलाला त्या कनेक्ट केलेल्या असतात. अशा प्रकारे ह्या बोनची सिंपल अशी अरेंजमेंट केलेली असते. अशा प्रकारे आपण हा बोन संपवलेला आहे. नेक्स्ट टाईप आपल्याकडे कनेक्टिव्ह टिश्यूचा ब्लड. ओके, ब्लड इट इज ऑल्सो अ कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, लास्ट टाईप बघतो आपण कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज द ब्लड. ह्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला? ब्लड आणि लिम्फ अशा प्रकारचे दोन मॉलिक्यूल किंवा दोन फ्लुइड फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू किंवा कनेक्शन करायचं काम हे ह्या ब्लड मार्फत केलं जातं. आता ब्लडमध्ये आपल्याला वेगवेगळे टाईप माहीत आहेत की आरबीसी आहेत, न्यूट्रोफाईल, मायक्रोफाईल. जे काही लिम्फ आहे, ब्लड आहे, हे पूर्ण आपल्याला बघायचं आहे आपल्या सर्क्युलेशन ह्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, आपण त्या चॅप्टरमध्ये ह्या पूर्ण ब्लडबद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, बघा इथपर्यंत आपले हे कनेक्टिव्ह टिश्यू हे दोन टाईप कंप्लीट झाले आहेत. नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला मस्क्युलर टिश्यू. ओके, आपल्या बॉडीमध्ये मस्क्युलर टिश्यूमध्ये स्केलेटल मसल असणार आहे, स्मूथ मसल, स्ट्रायटेड मसल, नॉन स्ट्रायटेड मसल, कार्डियक मसल असे मसलचे टाईप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नर्वस टिश्यू आणि इथं आपला हा टॉपिक संपतोय. ठीक आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आणि इपिथेलियल टिश्यू आपण पाहिलेत. ठीक आहे, तुम्हाला जर काही यामध्ये अडचणी असेल तर लगेच विचारा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.